झालेल्या इलेक्शनमध्ये समजलंच असेल की वोटची कडकी झाली म्हणून बहीण आज लाडकी होते। 1500 रुपयाची भीक नको आहे, आम्हाला सुरक्षा हवी आहे। जिथे तुम्ही सांगतात की महिलाला पुढे घेऊन गेलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, जर शिक्षण घेताना ती सुरक्षित नसेल तर भविष्य कोणाचं सुरक्षित असणार आहे? आम्ही मुली आता घरात आणि बाहेर कुठे देखील सुरक्षित नाही आहोत। आताच बदलापूरमध्ये 2 मुलींवर लहान मुलींवर अत्याचार झाले, ती कंप्लेंट देखील पोलिसांनी अजून घेतली नाही। 24 घंटे तसंच त्या आईवडिलांनी तिथं ठेवलं। त्यासाठी सरकारला एकच विनंती आहे की त्या आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। जर त्याला तसं नाही केलं तर बाकीचे देखील तसेच करतील। आणि आम्ही मुली बाहेर देखील आता कुठे जाऊ शकत नाही, कुठे शिक्षणासाठी देखील जाऊ म्हणजे मुली सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नसतात। महिला कुठे सुरक्षित नाही, लहान आणि मोठे सगळे सारखेच झाले। त्यांना घरातून बाहेर निघण्याची तर परवानगीच नाही आहे। आणि अशा लोकांमुळे तर त्यांना असंच सोडून दिलं तर पुढे देखील असंच खूप काही होणार। मग मुलींना जन्मताच मारलं पाहिजे असं वाटेल सर्व आईवडिलांना। त्यांना तर शाळेत देखील सवलत नाही आहे, काय नाही आहे, तर त्याला फक्त फाशी शिक्षा दिलीच पाहिजे असंच आमची विनंती आहे। माझं नाव साक्षी कदम आहे। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत। त्याच्यासाठी महिलांना मुलींना सुरक्षा द्यायला पाहिजे ही सरकारकडनं विनंती आहे। आणि बदलापूरमध्ये झालेल्या घटनेमुळे पोलिसांनी घेतली नाही कंप्लेंट, त्यासाठी पोलिसांकडे विनंती आहे, सरकारकडे विनंती आहे की महिलांना आणि मुलींना सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि सर्व महिलांसाठी केलं पाहिजे। आम्ही इथं म्हणून आंदोलनासाठी उभारले आहे। तू कुठे जाते, कामाला आहे काय कॉलेजला जाते? मी आता 10वी झाली, मला 11वीचं ॲडमिशन करायचं कॉलेजमध्ये। तुझं काय म्हणणं आहे आणखी याच्याबद्दल, मुलींबद्दल? असं तुम्ही जर जाता कॉलेज, पुढच्या टायमाला आम्ही लोक जाणार कॉलेजला तर आमच्याबद्दल कोणत्या मुलीबद्दल महिलांबद्दल कोणी काय हे नाही व्हायला पाहिजे आणि आरोपीला फाशी दिलीच पाहिजे। 3.5-4 वर्षाच्या 2 मुलीवर अत्याचार होतोय, त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जनप्रक्षोभ माजतोय। स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते। मागणी काय होती की त्या जो अपराधी आहे त्याला फाशी द्या। त्या 3.5 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या मुलीचा त्याच्या गेल्या 8-10 दिवसामध्ये कसा छळ झाला। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायला 12-12 तास, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघायला लागते 12-12 तास। म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे, संवेदनशील शासन आहे, त्याच्या निषेधार्थ तिथल्या लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला, अश्रूधूर केली, त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकलं। म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का? आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे त्यांच्या काळामध्ये। महिलांवरती अत्याचार, गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो, या ठिकाणी जवळपास 10-12 हे असे डान्स बार आहेत। मध्यंतरी डान्स बार बंद करण्याची सरकारने काढलं, पण आता अगदी जोरजोरात चालू आहे। अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे, हे लोकांच्या कामासाठी नाही आहे, विकासासाठी नाही आहे। इथं शासन करते हे तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले, तर त्यामुळे लोकांवर अन्याय होता, अत्याचार होत आहेत। आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं। काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला, हे तुमचं पॉलिटिकल मोटिवेटेड आहे। आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जाग आली, कोर्टाने सांगितलं नाही हे आंदोलन बेकायदेशीर आहे। अशा प्रकारचं सरकार, अशा प्रकारचं कोर्ट जर 1947 पूर्वी असतं तर आतापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं। कारण महात्मा गांधींनी चळवळ केली, असहकार आंदोलन केलं, बंद केले, हे असेच केले नाहीत। लोकांनी बलिदान दिलं, त्याचबरोबर असहकार चळवळ सुरू होती। आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेलं आम्हाला, त्यानंतर तो संविधान आहे तर आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीनं लोकांचा जन आक्रोश हा बाहेर निघावा, नाही तर त्याला वेगळं वळण मिळतं। हा दाबण्याचा प्रयत्न त्याचा उफाळून एक दिवस या महाराष्ट्रामध्ये एक विचित्र उत्क्रांती घडेल म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचं, परंतु हायकोर्टाने त्याला बंदी घातली। पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं तर आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे। त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार, लोकांना जागृत करायचं काम। लोक जागृत झालेले आहेत। लाडकी योजना नको आम्हाला 1500ने आम्हाला काय होणार नाही, तुमचं राशन फुकटं, पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुलाबाळांचं आम्ही आमच्या मुलीबाळी त्या सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा। माणूस जगतो त्या मुलांसाठी, पुढची पिढी, या पुढचं भविष्य तेच जर धोक्यात आहे, शाळा या धोक्यात आहेत, रस्त्यावर अपराध घडत आहेत, रस्त्यावर नंग्या तलवारी फिरणारी गांजा पिणारी मुलं फिरत आहेत, कसे सुरक्षित असणार? आणि म्हणून हा प्रक्षोभ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, हे निषेधाचे आंदोलन आहेत।
आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये. या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले यांच्या विचारधारेचं महाराष्ट्र आहे. पण इथं गलीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे, एक अराजकतेकडे हा देश चाललेला आहे, महाराष्ट्र चाललेला आहे. तुम्ही आरोपीला फाशी द्यायची मागणी केली आता. होय. ते काय आहे त्याच्यामध्ये, घेतली पाहिजे, फाशी दिली पाहिजे? CCTVमध्ये प्रदर्शित झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अपराधाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून जरब बसेल आणि अशा प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार नाही. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.